जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, मराठीतनं अर्ज केलेला आहे, तर ते बाद करण्याचे आदेश दिले गेलेले आहे। तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय। पुन्हा इंग्रजीत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। जिल्हाधिकारी आहे, इथे वाचू शकतात तुम्ही कोणी आदेश दिलेला आहे, तर जामसिंग जे आहे, जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद यांच्यातर्फे हे अपडेट आलेलं आहे। आणि ज्यांनी मराठीत फॉर्म भरलेले आहे त्यांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहे। तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहे। काही दिवसापूर्वी आपण जी लाभार्थी यादी होती धुळे जिल्ह्याची ती सांगितली होती, आणि पुणे जिल्ह्याची यादी आली का मी चेक करत होतो, अपडेट बघत होतो, आणि तेवढ्यात मला पुढारी न्यूजवर ही बातमी कळलेली आहे की ज्यांनी अर्ज भरलेले आहे मराठीमध्ये त्यांचे अर्ज बाद झालेले आहे, त्यांना लाभ मिळणार नाहीये। त्यांना जर लाभ पाहिजे असेल तर पुन्हा त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे। इथे बघू शकता या बातमीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, आणि अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय कशा प्रकारे तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म बाद होणार नाही। इथे बघा स्पष्ट लिहिलं आहे, लाडक्या बहिणीचा अर्ज तुम्हाला इंग्रजीतच करायचा आहे। आता याच्या मागे पण एक कारण आहे, ते काय कारण सांगितलंय ते तुम्हाला इथे बघायचं आहे। तर बघा अर्जाच्या छाननीला सुरुवात केलेली आहे, कधीपासून केली आहे तर 30 तारखेपासून यांनी अर्जाच्या छाननीला सुरुवात केलेली आहे। आणि जे मराठीत अंशतः अर्ज केलेले जात आहे ते नाकारले जात आहे। नागरिकांनी घाबरू नये, कारण की आधार आधारित पेमेंट सिस्टीम आहे। आता आपल्या आधार कार्डवर जे आपण मोबाईल लिंक केलेला आहे, तर बँकमध्ये लिंक केलेलं आहे, ते कसं आहे तिथे आपलं इंग्रजीमध्ये नाव आहे। तर इंग्रजीमध्ये नाव असल्यामुळे ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना ते पेमेंट करायला अडचण येणार आहे आधार इनेबल सिस्टीममुळे। त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमचा बाद अर्ज झालेला आहे तरी आता तुम्ही कशामध्ये अर्ज करू शकताय, तर तुम्हाला इंग्रजीमध्ये अर्ज करावा लागणार आहे। थोडक्यात सगळी माहिती समजून घ्या। जसं की जिल्हाधिकारी आहे सुहास दिवसे यांच्या निर्देशनानुसार तालुक्यामध्ये जे प्राप्त झालेले अर्ज आहे त्यांची छाननी सुरू केली गेली होती, जेणेकरून 2-3 दिवसामध्ये लिस्ट लागली असती पुणे जिल्ह्याची। पण एक लक्षात आलेलं आहे का, महिलांना त्यांच्या मोबाईलवर पार्सल रिक्वेस्ट असा संदेश येईल, आणि अशा महिलांनी मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशाचे व्यवस्थित वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जात दुरुस्ती करावी। म्हणजे अनेक जणांच्या कमेंट्स आहे की आमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, काय करू, तर इथे स्पष्ट दिलेले आहे की आता तुम्हाला एक मेसेज येईल मोबाईलवर, त्यामध्ये दिलं जाईल की तुमच्या फॉर्ममध्ये या चुका आहे। थोडक्यात मराठीत भरलाय, इंग्रजीमध्ये करा, तुमचं जे सेल्फ सर्टिफिकेट आहे त्यावर टिकमार्क नाही केलेले आहे ते टिकमार्क करा। अशा अनेक साऱ्या ज्या दुरुस्त्या असतील त्याचा तुम्हाला मेसेज येईल, तो तुम्हाला दुरुस्त करायचा आहे। त्यानंतर जे पण कागदपत्र लागतील ते जोडून तुम्हाला अर्ज पुन्हा सादर करायचा आहे। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांचं हे अपडेट आहे, तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय। सगळी माहिती तुम्हाला सांगतोय, जसं की तुम्ही ते वाचू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलाय तो बाद झालाय तर मंगळवारपासून पुणे जिल्ह्याचे जे अर्ज आहे त्यासाठी जी छाननी आहे त्याची सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये असं निदर्शनास आलंय की ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म केलेले आहे त्यांना पुन्हा अर्ज करावे लागणार आहे। किती फॉर्म आहे तर आत्तापर्यंत 11,96,800 महिलांनी फक्त पुण्यामध्ये फॉर्म भरलेले आहे, आणि त्यांच्यापैकी ज्यांनी मराठीत भरले आहे त्यांचे अर्ज जे आहे ते बाद केले गेलेले आहे। ज्यांनी इंग्रजीमध्ये केलेले आहे, ज्यांचे डॉक्युमेंट ओके आहे त्यांची लिस्ट लवकरच लागणार आहे। पण ज्यांनी मराठीत भरलेले आहे, रांगा लावून कागदपत्रे गोळा केलेली आहे, पण तरीही त्यांचे जे फॉर्म आहे ते बाद केले गेलेले आहे। आता इथे वाचू शकतात पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून जी छाननी सुरू झाली आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मग थोडक्यात नाशिक असू शकता आहे, अमरावती असू शकता आहे, कोल्हापूर असू शकता आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून असाल त्याचं मला कमेंट करा, त्याची पण मी माहिती देईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज कशा प्रकारे आहे, मराठीत चालणार आहे की नाही। जर पुण्यामध्ये बाद केले आहे तर मे बी सगळ्या जे जिल्हे आहे त्यामध्ये सुद्धा बाद केले जाऊ शकतात। त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, नवीन फॉर्म भरणार असेल तर इंग्रजीमध्येच फॉर्म भरा। इथे सगळी माहिती तुम्हाला स्पष्ट सांगितलेली आहे, पुढारीमध्ये ही न्यूज आलेली आहे, तुम्ही ते वाचू शकताय। आणि आपल्या चॅनलवर डेली मी अपडेट देतो, यादी कशी येते आहे, तुमचे काही फॉर्म भरले तर कशा प्रकारे तुम्ही दुरुस्त करू शकताय, किंवा मग तुमच्या ज्या चुका आहेत त्या कशा प्रकारे टाळून तुम्ही अर्ज सक्सेसफुल करू शकताय, सगळी माहिती टाकली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकताय। आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे त्याची पण माहिती मी लगेच घेऊन येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।